काय झालं? अरे वडापाव चल ना खाऊ. देऊ का रे? एक देऊ. आता ऍक्सिडेंट झाला असता ना आपला. सॉरी, त्याचं काय वडापाव बघितला त्याच्या आनंदाच्या ह्याच्यात मी तुला गाडी थांबायला बोललो. मस्त रे नाही वस्तू. चल ना वडापाव खायला घाल ना. वडापाव खायला घाल म्हणजे? त्याचं काय आहे ना वस्त रे. मी माझं पैशाचं पाकिटच घरी विसरलोय रे. मी पण माझ्या पैशाचं पाकिट घरी विसरून आलोय. येतो. थांब ना. तुझ्याकडे त्या मोबाईल मध्ये स्कॅनर आहे ना? त्यांनी ऑनलाईन पेमेंट कर ना वडापावचं. तुझ्याकडे पण मोबाईल आहे ना, त्यामध्ये पण स्कॅनर आहे, त्याने पेमेंट करा. वस्तऱ्या तुला काय सांगू रे, आता माझ्या दर्दभर आहे कहाणी. माझ्या अकाउंट मध्ये रे पैसेच नाहीये. 1.5 रुपये, फक्त 1.5 रुपये. तुझ्या अकाउंट मध्ये पैसे नाही? अरे बाबा हे शक्यच नाही. कधीतरी तू खिसा ढिला करत जावा. तुला नाही द्यायचा ना वडापाव? मला नको देऊ, राहून दे जा तू. तुझं काही एका वडापावने भागणार आहे? अरे 10 वडापाव तर चुना लावशील मला. वस्तऱ्या आता असं बोलणार ना तू तुझ्या या भावाला? ठीक आहे रे, असताना माझा शिवाशेट नाहीये इकडे. शिवाशेट असताना माझा तर त्यांनी 10 काय 110 वडापाव खायला दिले असते मला. जाऊन दे रे, कळलं मला आज. तू माझा सच्चा मित्र नाहीच. भावा लोक एवढा इमोशनल हो. वडापाव खायचा ना तुला? हा. युअर फ्रेंड इज हिअर. तुला दिले वडापाव, ते पण एकदम फ्री. येस. अरे वस्तऱ्या तू काय शिवाशेट आहेस का की तुझ्या बोलण्यावरनं तो वडापावाला आपल्याला फुकट वडापाव खायला देईल? काही बोलतो. चल ब्रो, आपण बोललो ना देणार वडापाव खायला फ्री, मग फ्री मध्ये देणार. चल तुम्ही क्या याद रखेगा अपने फ्रेंड को. अपन दोस्ती करता है तो ऐसा जिंदगी भर नहीं भूलेगा. गिविंग यू वडापाव फ्री, दैट ऑल्सो. चल गाडी काढ. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता. मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू द्या. तूच सावली या दिशा. वाट होती पैंजणाची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता. मी तुझ्यात दिसतो कमला. ये वस्तऱ्या तू खरंच फुकटात वडापाव खायला घालणार आहेस?
त्या फुकटातल्या वडापावच्या नादात मार पण खायला लावणार आहेस. अरे गप ना बाबा, मी काय करतोय ना ते फक्त बघत राहायचं. तू कळलं काय? हॅव पेशंट गो, हॅव पेशंट. पेशन्स म्हणायचं काय तुला? काय दादा, काय बा सगळं व्यवस्थित ना? मस्त. काय घेणार बोला. घेणार म्हणजे वडापावच घेणार आम्ही. पण तुम्ही शिवाशेटला ओळखतं का? कोण शिवसेन? कोण शिवाशेट? आपले प्रिन्स लिकारगे साहेब आहेत ना, सारखं बोलतो ते. त्यांच्याकडे कामाला येतो आपला, त्यांचा पर्सनल बॉडीगार्ड हो. हा तो शिवा काय ओळखतो. त्याचं काय? एक्चुअली ही वॉज माय फ्रेंड अँड माय फ्रेंडशिप ये दोस्ती नहीं छोड़ेंगे अँड तेरा मेरी यारी याराना दोस्ता अँड लाईफ टाईम माय फ्रेंड नाही. बरं मग त्याच अहो ते आपले प्रिन्स सरकार आहेत ना, ते नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू करतात. लय मोठा प्रोजेक्ट आहे. आपल्या शहरात एवढा प्रोजेक्ट कधी झालाच नाही. एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. आता एवढा मोठा प्रोजेक्ट बोलल्यावर कमीत कमी 1000-2000 माणसं कामाला येणार. त्यातले काही कामगारांना एक 700-800 वडापाव लागतील नाश्त्याला. नंद्या, हा यानं ही ऑर्डर झेपल काय रे? म्हणजे वस्तारे आता या दादांकडे बघून तर असं वाटत नाही यांना आपली एवढी मोठी ऑर्डर झेपेल म्हणून. का नाही झेपणार? या शहरात दादाचा वडापाव फेमस आहे. रोजचे 1000 वडापाव देतो आम्ही. दिल्ली पासून ते अमेरिकेपासून लोक आमच्याकडे खायला येतात. तसं ऑर्डर कुठे? नाही सांगतो पण काय आता तुमच्या वडापावची टेस्ट त्या कामगारांना आवडायला पाहिजे ना. समजा तुम्ही वडापाव दिले आणि त्यांना आवडले नाही, त्यांनी फेकून दिले आणि हे वडापाव प्रकरण जर सरकारांपर्यंत गेलं ना तर आम्हाला लय मारतील आणि तुम्हाला पण लय मोठी शिक्षा होईल. वडापाव टेस्ट लागेल ना तुम्हाला? नंद्या, आपण टेस्टिंग करूया काय रे? हा म्हणजे आता आपण एवढी मोठी ऑर्डर या दादांना देणार आहोत तर वडापावची टेस्टिंग तर झालीच पाहिजे. म्हणजे हे काय खाऊन द्या बघा. खाऊन बघा मग सांगा टेस्ट कशी. घे. कसा आहे वडापाव? म्हणजे आता पहिलाच खाल्ला ना, आता याच्यावरनं कसं टेस्ट करणार? एकच खाल्ला अजून. बरोबर बोलतोय. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही एक वडापाव तिखट द्याल, एक गोड द्याल, एकाच मुस्तीत लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून द्याल, एकाच मुस्तीत भाजी द्याल, असं चालणार नाही ना. हो दादा बोललो ना तुम्हाला 1000 वडापाव बनवतो आम्ही. आमच्याकडे पहिलं